नमस्कार, तुम्ही पाहतात आरोग्य दूत न्यूज। माहिजी गावात असलेल्या वस्तीतील वेश्या व्यवसाय स्थलांतर करण्यात यावे असे निवेदन पाचोरा येथील डॉक्टर निळकंठ पाटील यांनी प्रांत व PI यांना देण्यात आले। आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये माहिजी गावात एक वस्ती आहे, ज्यामध्ये खुल्लेआम वर्षानुवर्ष वेश्या व्यवसाय चालतो। या मंडळींना राजकीय लोकांचा पाठबळ आहे। हा व्यवसाय बंद करण्यासाठी माहिजी व आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ अनेक वर्षापासून संघर्ष करीत आहेत। खरं तर माहिजी हे गाव माहिजी देवीमुळे सुप्रसिद्ध आहे। हिंदू समाजासाठी श्रद्धेचं ठिकाण आहे। अतिशय पवित्र माहिजी हे गाव या गोष्टीमुळे बदनाम झाले। यामुळे गावातील नागरिकांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागतो। महाराष्ट्र राज्य पर्यटन स्थळाचा दर्जा असलेले माहिजी देवीचे मंदिर आहे। अशा पवित्र ठिकाणी अनेक वर्षापासून अतिशय गलिच्छ प्रकार चालू आहे। यामुळे अनेक सामाजिक प्रश्न निर्माण झाले आहेत। माहिजी व आजूबाजूच्या गावातील मुलं व मुलीचे लग्न जमण्यासाठी सुद्धा अडचणी निर्माण होतात। असे एक ना अनेक सामाजिक प्रश्न यामुळे निर्माण झाले आहे। तरी आपल्याला या विषयाकडे अत्यंत गांभीर्याने पाहण्याची गरज आहे। आपण आपल्या अधिकारांचा वापर करून हा गैरप्रकार थांबवावा। जर आपण वरील बाबी समाधानकारकपणे हाताळलं नाही तर मी जन आंदोलन उभारेल, याची दखल घ्यावी असे डॉक्टर निळकंठ पाटील यांनी सांगितले। चला तर बघूया डॉक्टर निळकंठ पाटील काय म्हणाले, आपण ते बघूया। आज मी डॉक्टर निळकंठ पाटील आणि माहिजी गावाचे सर्व ग्रामस्थ आज आम्ही प्रांत ऑफिस आणि DYSP ऑफिस यांना एक निवेदन सादर केले आहे की बऱ्याच वर्षापासून जो अवैधपणे वेश्या व्यवसाय हा माहिजी गावात चालू आहे आणि त्या व्यवसायाअंतर्गत माहिजी गावाची संस्कृती, देवीची संस्कृती आणि गावाला होणारा सामाजिक त्रास आणि माहिजी गावच नाही तर त्याचप्रमाणे नांद्रा, कुरंगी, वरसाडे या 4-5 गाव म्हणजे पंचक्रोशीला जो त्रास आहे आणि त्या वेश्या व्यवसायाच्या अंतर्गत अवैध व्यवसाय पण बरेचसे सुरू आहेत असं बऱ्याच लोकांकडून आम्हाला माहिती कळली आहे। आणि गावाचा हा जुना संघर्ष आहे। त्यांनी बऱ्याचदा ठराव केले आणि पोलीस निरीक्षक यांना पण पत्रव्यवहार केला, पण ठोस कारवाई आतापर्यंत झाली नाही। आता यावेळेस सर्व गाव मिळून आम्ही एक समिती तयार केली आहे। त्या समितीअंतर्गत जर आम्हाला यावेळेस न्याय नाही भेटला तर आम्ही सर्वजण जनजागृती करून जास्तीत जास्त आंदोलन कसं करता येईल आणि तो हा गंभीर विषय जो आहे हे जे माहिजी देवीचं जे देवस्थान आहे आणि जो परिसर आहे त्याला जे एक लांछन लागल्याची जी परिसरातनं जो आवाज उठतो आहे तो बदल घडावा आणि सगळ्यांना त्याच्यापासून मुक्ती भेटावी याच्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढा देऊ आणि ते एक दिवस माहिजी गाव हे वेश्या वस्तीपासून मुक्त गाव आम्ही नक्की बनवू। बोला 2 मिनिट। मी हरीश भीमराव पाटील, माहिजी गावातील ग्रामपंचायत सदस्य असून ह्या गावामध्ये वेश्या व्यवसायाचा प्रकार हा जवळजवळ 1 पिढीपासून चालत आलेला आहे। अशा पद्धतीने आणि ह्या हे जे वेश्या व्यवसायाची जी गल्ली आहे ही मराठी शाळेच्या भिंतीला लागून सनी ह्या गल्ल्या आहेत। त्याच्यामुळे मराठी मुलांच्या मुलांवरती कोणत्या प्रकारचा परिणाम होऊन राहिला आहे हे आम्हाला शासनाला दाखवून द्यायचं आहे, सरकारला दाखवून द्यायचं आहे की हा जो गलिच्छ प्रकार आहे हा कधी बंद होणार आहे बरं का। त्याच्यानंतर याच्यामध्ये आमचं गाव जे आहे ते पर्यटन विभागामधून ब श्रेणीमध्ये आलेलं असल्यानंतर सुद्धा जर कधी शासन या गावाचा विकास करण्यासाठी जर कधी विचार करत आहे तर मग ह्या बदनाम गल्लीकडे का विचार करून नाही राहिला आहे शासन। या शासनाला आम्हाला जाब विचारायचा आहे। आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।